सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागल्या तासाला आपण इतिहास विषयातील दुसरे प्रकरण युरोप आणि भारत याचा अभ्यास केलेला आहे। आजच्या तासाला आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम याविषयी माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशावरती इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं। हे 150 वर्ष राज्य करत असताना सुरुवातीला ब्रिटिशांनी या भारतावरती कशा प्रकारे सत्ता स्थापन केली याची पहिल्यांदा आपण माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। भौगोलिक शोध, वेगवेगळ्या प्रदेश जे आहेत ह्या वेगवेगळ्या प्रदेशाविषयी जगाला काही ज्ञात अज्ञात असे प्रदेश होते। काही प्रदेश माहिती होते, काही माहिती नव्हते। विशेषतः युरोपीय खलाशी जे होते या खलाशांनी नवनवीन प्रदेश शोधण्यास सुरुवात केली आणि या भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावरती कसे येऊन पोचले हे आपण पाहिलेले आहे। आणि मग पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेमध्ये उतरले। इंग्रज भारतामध्ये व्यापाराच्या निमित्ताने आलेले होते, तेव्हा भारतामध्ये आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध होता। नंतरच्या काळामध्ये इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला, परंतु भारतावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेमध्ये इंग्रजांना फ्रेंच, डच आणि स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलेलं होतं। आणि मग यातच इंग्रज आणि मराठे यांच्यामधलं युद्ध आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मुंबई हे इंग्रजांचं पश्चिम भारतातलं महत्त्वाचं केंद्र होतं आणि त्याच्या जवळपासचा जो प्रदेश आहे हा प्रदेश मिळवण्याचा इंग्रजांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावरती मराठ्यांची घट्ट पकड होती। त्यावेळी माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव यानं पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आणि इंग्रजांना आयतीच संधी प्राप्त झाली आणि त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा शिरकाव झाला। इसवी सन 1774 ते 1818 या दरम्यान इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये 3 युद्ध झाली। पहिल्या युद्धामध्ये मराठा सरदारांनी अतिशय एकजुटीनं इंग्रजांना तोंड दिलं आणि त्यामुळे मराठ्यांची या पहिल्या युद्धामध्ये सरशी झाली। 1872 साली सालबाईचा तह झाला आणि पहिले मराठा आणि इंग्रज युद्ध या ठिकाणी संपलेले। त्यानंतर तैनाती फौज इसवी सन 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला आणि त्याचं संपूर्ण भारतावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचं धोरण होतं आणि त्यासाठी त्यानं अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले। काय आहे तैनाती फौजेचा करार? तर या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचं आश्वासन देण्यात आलं, मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या। म्हणजे मदत देऊ केली परंतु काही अटी घातल्या। भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये इंग्रजांचं पहिली अट होती की भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये इंग्रजांचं लष्कर ठेवावं। त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला तोडून द्यावा। याशिवाय इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावेत। एवढंच नाही तर आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा। अशा प्रकारच्या या तैनाती फौजेच्या अटी होत्या। पहिली अट, भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये इंग्रजांचं लष्कर ठेवावं। दुसरी अट, लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा। तिसरी अट होती, इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावेत आणि चौथी अट होती, इंग्रजांच्या दरबारी किंवा त्यांचं जे दरबार होता या दरबारी प्रतिनिधी जो आहे हा ठेवावा, अशी चौथी अट होती। भारतातील काही सत्ताधीशांनी या जाचक अटी असलेली
ही जी तैनाती फौजेचा जो करार आहे किंवा ही पद्धत आहे स्वीकारली, पण त्यांनी आपलं स्वातंत्र्य जे आहे हे स्वातंत्र्य ते गमावून बसलेले. इसवी सन 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला आणि हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह किंवा हा करार काही मराठा सरदारांना मान्य नव्हता आणि त्यामुळं इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो इतका वाढला की असह्य झाल्यामुळं दुसऱ्या बाजीरावानं इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि या युद्धामध्ये त्याचा पराभव झाला. सन 1818 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं शरणागती पत्करली आणि मग दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली ही प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती आणि शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यानं मुघल बादशहाला आपल्या ताब्यात घेऊन संपूर्ण हिंदुस्थान जिंकला. त्यानंतर छत्रपती प्रतापसिंह, पेशवाईचा अस्त झाला तरी सुद्धा सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवरती होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँटअप या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी नेमणूक केली, परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत केलं आणि काशी या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि त्याच ठिकाणी छत्रपती प्रतापसिंह यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या या प्रयत्नांना किंवा त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढं लॉर्ड डलहौसीनं दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचं राज्य खालसा केलं. म्हणजे दत्तक पुत्राचं विधान किंवा दत्तक विधान नामंजूर केलं. दत्तक असेल तर तो राजा होऊ शकत नाही, अशा प्रकारचं एक विधेयक मंजूर करून 1848 मध्ये सातारचं राज्य खालसा करून टाकलं. या ब्रिटिश सत्तेचे भारतावरती काही परिणाम झाले. दुहेरी राज्यव्यवस्था पहिला परिणाम आहे पहा. रॉबर्ट क्लाईव्हनं 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. काय आहे दुहेरी राज्यव्यवस्था? तर महसूल गोळा करण्याचं काम कंपनीनं आपल्या हाती घेतलं तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे ठेवलं. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हटलं जातं. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. म्हणजे महसूल गोळा करणं कंपनीकडं आणि राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे सोपवण्यात आलं आणि याचे परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपानं वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाराचा मागता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळं इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना या कंपनीचा हेवा वाटत होता आणि कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावरती इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटनं काही महत्त्वाचे कायदे केले आणि या कायद्यामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला आणि या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला आणि मुंबई आणि मद्रास इलाक्यांच्या धोरणावरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समितीसुद्धा देण्यात आली. इसवी सन 1784 मध्ये पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावरती पार्लमेंटचं नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचं नियामक मंडळ स्थापन करण्यात आलं आणि कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आले. इसवी सन 1813, इसवी सन 1833 आणि 1853 मध्ये कंपनीच्या राज्यकारभारामध्ये फेरबदल करणारे कायदे ब्रिटिश पार्लमेंटने केले आणि अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावरती ब्रिटिश सरकारचं अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आलं. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ एक नवीन प्रशासकीय पद्धत भारतामध्ये रूढ झाली आणि मुलकी नोकरशाही, लष्कर आणि पोलीस दल आणि न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे हे
प्रमुख 4 जे आधारस्तंभ होते हे आधारस्तंभ आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत.